नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी 2025ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी येणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. स्टँडर्ड 7th इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीची इंग्रजीची प्रथम घटक चाचणीची 15 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. क्वेश्चन 1, रॅमिंग वर्ड. सी, मी, नाईस, ट्विस, जेल, मेल, लायन, फाईन. यासारखे कोणतेही वर्ड्स लिहिले तरी चालणार आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये द वेलकम या पोएममधील कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत. बघा ते या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. त्यानंतर टिपा लिहायच्या आहेत. शेरलॉक होल्मेस आणि डॉक्टर वेस्टन, त्यांच्याबद्दल माहिती लिहा थोडक्यात पाठाच्या आधारे. डॉक्टर वेस्टन, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. राईट अपोजिट वर्ड एनी 4. 5 वर्ड्स दिलेत आपल्याला, त्याच्यापैकी कोणतेही 4 वर्ड्स आपण लिहायचे आहेत. अपोजिट वर्ड लिहा. फास्ट, स्लो, फुल, हाफ, एनिमी, फ्रेंड, गुड, बॅड, लाईव्ह, डाय, याप्रमाणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 3 गुणांसाठी. रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. अ बंडल ऑफ क्लॉथ्स, अ फ्रॉक ऑफ बर्ड्स, अ टीम ऑफ फुटबॉल, अ हार्ट ऑफ कॅटल, या पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 2 गुणांसाठी. काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत, त्याचे मराठी मिनिंग आपल्याला लिहायचं आहे. पहिले खंबीर, दुसरं निष्काळजी, तिसऱ्याचा अर्थ आहे निगृही आणि चौथा गबाळा. त्यानंतर 7वं बघा, गेस करायचं आहे आपल्याला मिनिंग. फ्लॉक, ग्रुप, फ्लावर्स, फॅन्स.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची इंग्लिश विषयाची फर्स्ट युनिट टेस्टची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.